मीन राशीच्या व्यक्तींसाठी सध्या जो काळ चालू आहे तो वरवर साधा, स्थिर आणि शांत वाटतो. पण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास ही शांतता साधी नसून ती मोठ्या घडामोडींची पूर्वतयारी आहे. जसं समुद्र पूर्ण स्थिर दिसतो पण खोल पाण्यात प्रवाह वेगाने वाहत असतात, तशीच ही अवस्था तुमच्या आयुष्यात निर्माण झाली आहे. दैनंदिन जीवनात नेहमीप्रमाणे सुरू असलं तरी परिस्थितीचा पृष्ठभागाखाली नियतीचे सूक्ष्म धागे वेगाने हलत आहेत. काही लोकांच्या मनात तुमच्याबद्दल ईर्ष्या, काहींच्या मनात संशय, तर काहींच्या मनात तुमच्यासाठी अनपेक्षित मदतीची भावना तयार होत आहे. या सगळ्या भावना आणि विचार एकत्र येऊन एक मोठं वळण तयार करत आहेत. तुम्हाला कदाचित जाणवत असेल की वातावरणात काहीतरी बदललं आहे. लोकांचं वागणं, संवादाची पद्धत, निर्णयांची दिशा आणि सगळ्यात एक अनामिक बदल दिसतो. तो म्हणजे ही केवळ तुमची कल्पना नाही, तर तुमचं अंतर्मन परिस्थितीचे संकेत अचूक ओळखत आहेत. ही वेळ बेफिकिरी राहण्याची नाही, तर जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट पाहण्याची आहे. कारण ही शांतता कायमची नसून ती एका अशा वादळाची चाहूल आहे जे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी स्पष्ट करून जातील. या वादळात काही नातेसंबंध, काही गैरसमज, काही जुने अडथळे उडून जातील आणि त्याचवेळी तुमच्या भाग्योदयाची दारही उघडतील. म्हणूनच या काळाकडे भीतीने नव्हे तर जागरूकतेने पाहणे आवश्यक आहे. नियती तुमच्यासाठी मोठी मांडणी करत आहे. फक्त तुम्ही डोळे उघडे ठेवून, मन शांत ठेवून आणि संकेत ओळखून पुढे जाणे गरजेचे आहे. नंबर 1 आहे नजरेआड घडणारे कट कारस्थान, खोलवर चाललेला खेळ. मीन राशीच्या लोकांभोवती सध्या जे वातावरण आहे ते वरवर शांत दिसत असलं तरी पडद्यामागे सूक्ष्म हालचाली सुरू आहेत. काही लोक तुमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तुमच्या प्रगतीची, तुमच्या कौशल्याची आणि तुमच्या वाढत्या प्रभावाची त्यांना जाणीव झाली आहे. त्यामुळे थेट विरोध करण्याऐवजी हे लोक शांतपणे हळूहळू तुमच्या विरुद्ध परिस्थिती तयार करत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवणे, तुमच्या निर्णयांवर शंका निर्माण करणे किंवा तुमच्याच शब्दांचा गैरअर्थ लावणे असे प्रकार घडू शकतात. कुटुंबातही एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल गैरसमज पसरवू शकते. तुम्हाला अचानक जाणवेल की काही लोकांचे वागणे बदललेले आहे. ही योगायोगाची गोष्ट नाही, हा एक नियोजित खेळ आहे. त्यामुळे प्रत्येक संवाद, प्रत्येक बोलणे आणि प्रत्येक निर्णय जपून घ्या. नंबर 2 आहे अंतर्ज्ञान देत असलेले इशारे. मनाचा आवाज दुर्लक्षित करू नका. मीन राशी ही जलतत्वाशी आणि अत्यंत संवेदनशील राशी आहे. या काळात तुमचे अंतर्मन सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल अनामिक अस्वस्थता वाटते, एखाद्या जागी जाण्याची इच्छा होत नसेल किंवा एखाद्या व्यवहारात संशय वाटत असेल, तर तो केवळ योगायोग नाही, तर तुमचं अंतर्ज्ञान तुम्हाला धोक्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेकदा आपण तर्काला जास्त महत्त्व देतो आणि मनाचा आवाज दाबून ठेवतो. पण सध्या तर्कापेक्षा अंतर्ज्ञान जास्त बरोबर ठरणार आहे. स्वप्नांमध्ये येणारे संकेत, अचानक मनात येणारे विचार किंवा कोणाबद्दल निर्माण होणारी सावध भावना याकडे गंभीरपणे लक्ष द्या. नंबर 3 आहे करिअर आणि पैशांबाबत लपलेली उलथापालथ. शांततेखाली बदलाची चाहूल. कामाच्या ठिकाणी सर्व काही सुरळीत दिसेल, पण अचानक जबाबदाऱ्या बदलणे, तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळणे किंवा तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे असे प्रकार घडू शकतात. काही लोक तुमच्या स्थानावर डोळा ठेवून आहेत आणि योग्य संधी मिळताच ते पुढे येण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक बाबतीतही सावध राहणे गरजेचे आहे. कागदपत्रे, बँक व्यवहार, गुंतवणूक, कर्ज किंवा भागीदारी यामध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका. एखादा लहानसा दुर्लक्ष मोठा आर्थिक फटका देऊ शकतो. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट स्वतः तपासा. नंबर 4 आहे नातेसंबंधातील सूक्ष्म ताण. शांततेत वाढणारी दरी. नात्यावर सर्व काही ठीक वाटेल, पण संवादात एक सूक्ष्म अंतर निर्माण होत आहे. एखादी व्यक्ती तुमच्यापासून हळूहळू दूर जात आहे किंवा तुमच्याबद्दल चुकीचे समज करून घेत आहे. तुमच्या शब्दांचा गैरअर्थ लावला जाऊ शकतो. या काळात भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण करणे अधिक योग्य ठरेल. कमी बोलणे, जास्त ऐकणे आणि कोणालाही तुमच्या वैयक्तिक गोष्टी सहजपणे न सांगणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणीतरी तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. नंबर 5 आहे अचानक होणारा भाग्योदय. जागरूकतेतून मिळणारी मोठी संधी. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक मोठी सकारात्मक संधी तुमच्याकडे येणार आहे. ही संधी करिअर, पैसा, प्रतिष्ठा किंवा नातेसंबंध यापैकी कुठल्याही क्षेत्रात असू शकते. पण ही संधी त्यांनाच दिसेल जे सतर्क आहेत. जर तुम्ही या काळात निष्काळजी राहिलात तर ही सुवर्ण संधी तुमच्या हातातून निसटू शकते. एखादी अचानक भेट, एखादा फोन, एखादा प्रस्ताव किंवा एखादा निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे डोळे उघडे ठेवा, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा. भाग्य तुमच्या दारात येईल, पण त्याचवेळी सावधगिरीही तितकीच आवश्यक असेल. नंबर 6 आहे गुपित उघड होण्याचं वेळ. पडद्यामागचं सत्य समोर येणार. तुमच्या विरुद्ध शांतपणे रचले गेलेले डाव, गैरसमज, चुकीची माहिती किंवा नात्यांमध्ये पेरलेली शंका फार काळ लपून राहणार नाही. हळूहळू परिस्थिती अशी वळण घेईल
की सत्य स्वतःहून समोर येईल. एखाद्या संभाषणातून, एखाद्या कागदपत्रातून, एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून किंवा एखाद्या घटनेतून तुम्हाला खऱ्या गोष्टींची जाणीव होईल. तुम्हाला अचानक कळेल की कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण फक्त वरवर साथ देत होता. या टप्प्यात प्रतिक्रिया देण्याची घाई करू नका. शांत राहून निरीक्षण करा. सत्य तुमच्यासाठी परिस्थिती बदलण्याची किल्ली ठरेल. नंबर 7 आहे मानसिक ताकद हीच खरी ढाल. भावनिक वादळात स्थैर्य राखा. या काळात तुमच्या मनावर प्रचंड ताण येऊ शकतो. अनिश्चितता, संशय, भावनिक चढउतार आणि लोकांच्या बदलत्या वागण्यामुळे मन अस्थिर होईल. तुम्हाला कधी राग येईल, कधी निराशा येईल, तर कधी एकटेपणाची भावना तीव्र होईल. पण याच काळात तुमची खरी परीक्षा आहे. मानसिक स्थैर्य राखलं तर परिस्थिती तुमच्यावर परिणाम करू शकणार नाही. निर्णय भावनेतून न घेता विवेकातून घ्या. स्वतःला शांत ठेवण्यासाठी वेळ द्या. थोडा एकांत, निसर्गात वेळ घालवणे, लेखन किंवा संगीत यांसारख्या गोष्टी तुमच्या मनाला संतुलित ठेवतील. नंबर 8 आहे आध्यात्मिक शक्तीचा आधार. अदृश्य संरक्षण मिळणार. मीन राशीचा स्वभाव आध्यात्मिकतेकडे झुकणारा असतो. या काळात तुम्हाला देव, प्रार्थना, ध्यान, मंत्रजप किंवा श्रद्धेच्या मार्गाकडे नैसर्गिक ओढ वाटेल. ही केवळ भावनिक आधारासाठी नसून प्रत्यक्षात तुमच्यासाठी एक संरक्षण कवच ठरेल. मन स्थिर राहील, भीती कमी होईल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. तुमच्या श्रद्धेमुळे तुम्हाला आतून एक वेगळी शक्ती मिळेल, जी बाहेरच्या गोंधळातही तुम्हाला शांत ठेवेल. नंबर 9 आहे निर्णय घेताना घाई टाळा. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. या टप्प्यात घेतलेले घाईघाईचे निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतात. एखाद्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणे, अचानक आर्थिक निर्णय घेणे किंवा रागाच्या भरात काही बोलणे टाळा. प्रत्येक गोष्ट दोनदा तपासा. वेळ घेऊन विचार करा. परिस्थिती कशी बदलते हे पहा आणि मगच कृती करा. संयम हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. नंबर 10 आहे वादळानंतरची स्वच्छ पहाट. स्पष्टता, यश आणि शांततेची सुरुवात. हा काळ कायमचा नाही. जसं वादळानंतर आकाश निरभ्र होतं तसं तुमच्या आयुष्यातही स्पष्टता येणार आहे. जे लोक खरे आहेत ते तुमच्यासोबत राहतील, जे खोटे आहेत ते आपोआप दूर जातील. तुमच्यासमोर नवीन संधी, नवीन मार्ग आणि नव्या सुरुवाती उभ्या राहतील. या संपूर्ण अनुभवातून तुम्ही अधिक मजबूत, शहाणे आणि आत्मविश्वासपूर्ण बनाल. आज ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत त्या उद्या तुमच्या यशाची पायरी ठरतील. महत्त्वाचे उपाय. नंबर 1 आहे दररोज सकाळी मीठ टाकून अंघोळ करा. एका बादली पाण्यात चिमूटभर खडं मीठ टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा, नजरदोष आणि मानसिक अस्थिरता कमी होते. मीन राशी जलतत्वाची असल्याने हा उपाय विशेष प्रभावी ठरतो. नंबर 2 आहे गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. हरभरा डाळ, हळद, पिवळे फळ किंवा पिवळा कपडा गुरुवारी दान करा. यामुळे ग्रह बळकट होतात, अडथळे कमी होतात आणि भाग्योदयाला गती मिळते. नंबर 3 आहे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप दररोज किमान 108 वेळा करा. मन शांत राहते, निर्णय क्षमता वाढते आणि अदृश्य संरक्षण मिळते. नंबर 4 आहे घरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी देवघरात किंवा घराच्या पूर्व दिशेला तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि वातावरण शुद्ध राहते. नंबर 5 आहे पायाशी पाणी ठेवून झोपा. रात्री झोपताना पलंगाखाली तांब्यात पाणी भरून ठेवा आणि सकाळी ते पाणी झाडांना घाला. यामुळे मानसिक ताण, वाईट स्वप्ने आणि अनामिक भीती कमी होते. वादळातून घडणारी नवीन ताकद नव्या पहाटेची सुरुवात आहे. या संपूर्ण कालखंडांचा शेवट गोंधळात नाही तर स्पष्टतेत होणार आहे. सध्या जे काही गुंतागुंतीचे वाटते आहे, जे काही समजत नाही, जे काही मनात शंका निर्माण करत आहे, त्याला लवकरच उत्तर मिळणार आहे. सत्य समोर येईल, लोकांचे खरे चेहरे दिसतील आणि तुम्हाला जाणवेल की हे सगळं का घडत होतं. या वादळाने तुमच्याकडून काही गोष्टी दूर गेल्या असतील, पण त्याचवेळी तुम्हाला अधिक मजबूत, अधिक जागरूक आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण बनवलं असेल. मीन राशीच्या व्यक्तींची खरी ताकद म्हणजे त्यांची भावनिक खोली, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक जोड. याच शक्तीच्या आधारावर तुम्ही या काळातून बाहेर पडाल. आज ज्या गोष्टी त्रासदायक वाटत आहेत त्या उद्या तुमच्या यशाची पायरी ठरतील. जे नातेसंबंध टिकतील ते खरे असतील आणि जे तुटतील ते तुमच्यासाठी आवश्यकच होते हे तुम्हाला नंतर कळेल. वादळ येईल, थोडा गोंधळ निर्माण होईल, पण त्यानंतर तुमच्या आयुष्यात एक स्वच्छ, शांत आणि आश्वासक पहाट उगवेल. भाग्य तुमच्या बाजूने उभं राहील. मात्र त्या भाग्याचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर सध्या सावध राहणं, संकेत ओळखणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ही वेळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार करण्यासाठी आली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.